आपण सांगितलेली होती. गुणोत्तर आणि प्रमाणमध्ये आपण बघितलं होतं गुणोत्तर, प्रमाण, वैवारी, भागीदारी, मिश्रण आणि द्रावण या सर्व टॉपिक्स सब टॉपिक्स वरती या ठिकाणी क्वेश्चन येत असतात. तर आपल्याला ते सर्व गोष्टी समजावून घेत असताना या ठिकाणी गुणोत्तर म्हणजे काय, नेमकी मूलभूत संकल्पना काय असते याच्या संदर्भात थोडंसं रिव्हिजन मी या ठिकाणी घेईन, म्हणजे गोष्टी व्यवस्थित या ठिकाणी स्पष्टपणे सर्वांना रिकॅप होतील, आठवतील, मग आपण पुढे जायला हरकत नाही. या ठिकाणी सपोज करा दोन संख्या आहेत ए आणि बी. गुणोत्तर काय असतं हे मी सांगितलंय. गुणोत्तर म्हणजे काय असते, तुलना असते दोन्ही संख्यांची. तुलना म्हणजे काय असतं, भागाकार असतं. आता ज्यावेळेस तुलना करत असतो त्यावेळेस एकक कसे असायला पाहिजे, समान असायला पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वयाची तुलना दुसऱ्या व्यक्तीच्या वयासोबत होईल, एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाची तुलना दुसऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नासोबत होईल. मग दोघांचं सुद्धा उत्पन्न बघत असताना दोन्ही रुपयांमध्ये दिलेलं असायला पाहिजे. एक रुपयामध्ये आणि दुसरं डॉलरमध्ये दिलेलं असेल तर चालणार नाही. एकतर दोन्ही डॉलरमध्ये असायला पाहिजे किंवा दोन्ही रुपयांमध्ये असायला पाहिजे. त्याला म्हणतो आपण एकक समान असायला पाहिजे, मगच त्यांच्यामध्ये तुलना करून त्यांचं गुणोत्तर सांगितलं जाऊ शकतं. एखाद्या व्यक्तीच्या शक्तीचं आणि दुसऱ्या व्यक्तीच्या सुंदरतेची तुलना कधीही होणार नाही. ओके, तुलना होण्यासाठी गोष्टींची एकक युनिट कशी असायला पाहिजे, समान असायला पाहिजे. पुढे आपण बघितलं होतं ए आणि बी या दोन संख्या